मोठ्या संख्येने आता मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता बाहेर पडतायत। अजय अडसूळ यांनी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे। मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांच्याशी थेट जाती आहे। उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आपल्यासोबत आहेत। त्यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। अगदी लाईनमध्ये थांबून मतदानाचा हक्क बजावलाय। पाहायला गेलं तर संपूर्ण घामामध्ये तुम्ही गरज झालेला आहात, मात्र मतदानाचा हक्क बजावलाय। नाही मतदानाचा कारण मी 7व्यांदा निवडणूक केला, 7ही वेळा मी प्रतिनिधी होतो म्हणून पटकन जाऊन मतदान करत होतो। आजही मतदारसंघात लाईनमध्ये उभ्या असलेल्या लोकांनी सांगितलं साहेब पुढे जाऊन, मुलांना अजिबात जाणार नाही आणि मी रांगेत उभं राहून 1 तास 5 मिनटं झाले मला। आणि हे 1 तास 5 मिनटं सरकारी अधिकाऱ्यांच्या लापरवाहीमुळे झालेलं आहे। सरकारने खर्च करून कोट्यावधी रुपये खर्च करून हे कार्ड दिलं। ह्या कार्डमध्ये सर्व व्यवस्था आहे। तर जे मतदार येतात त्यांना सांगतात तुम्ही स्लिप आणा, काही लोक स्लिप आणत नाही। सरकारने जाहिरात दिलं, पेपरमध्ये सांगितलं, टी व्हीमध्ये सांगितलं का तुम्ही तुमचं नाव टाकलं का ॲटोमॅटिकली तुमचा नंबर वगैरे सर्व येतो, परंतु हे सर्व मतदारांना जागृत केलं। परंतु जे सरकारी अधिकारी इथे बसतात त्यांना काहीच नॉलेज नाही आहे। माझ्या ह्या बूथ नंबर 278मध्ये एक प्रोफेसर आहे, बाई आहे, सन्मान करतो मी महिलांचा, परंतु त्या प्रोफेसर असून त्या मतदारांना धमकावतात, परंतु त्यांच्या अधिकाऱ्यांना कसं काम करायचं हे ते शिकवत नाही। आणि म्हणून मी मग बोललो माझ्याकडे स्लिप नाही, माझ्याकडे स्लिप खिशात आहे, मी स्लिप घेऊन आलो होतो। मी म्हटलं सरकारने इतका पैसे खर्च करून ही व्यवस्था केली आहे, ह्याचा काय अर्थ आहे? मग त्यांनी पटकन नावावरून काढलं तर माझा सिरियल नंबर निघाला, मी मतदान करू शकलो। माझी कल्पना आपल्या टी व्हीच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो, मोदीजी आणखीन 10 वर्ष पंतप्रधान राहिले, किंवा पुढच्या वेळी अशी व्यवस्था येईल, हे कार्ड तुम्ही घेऊन जायचं, स्वॅप केलं का तुमचं नाव यायला पाहिजे। आज स्वॅपमध्ये तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढू शकता, एअरपोर्टमध्ये तुम्ही जाता, स्वॅप काढता, तुमचा फोटो येतो, तुम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकता। म्हणून सरकारने ही जी व्यवस्था केली आहे त्याचा उपयोग लोकांसाठी व्हायला पाहिजे। कोट्यावधी रुपये खर्च करून कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात पैसा टाकण्याचा धंदा येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेब सर्व बंद करतील आणि मी सुद्धा त्या सिस्टममधला एक भाग आहे। आणि आपण मीडियाच्या लोकांनी सुद्धा हे सर्व थोडा हायलाईट केलं पाहिजे। आता तुमच्या कमिशनरने, पोलीस कमिशनरने सांगितलं का बाबा टी व्हीच्या लोकांना आतमध्ये प्रवेश आहे, चित्रीकरण करू शकतात, फक्त मतदान करताना ते तुम्ही शूट नाही केलं पाहिजे, बाकी सर्व व्यवस्था तुम्ही शूट करू शकता। एक लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।